बातमी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज दुपारी 2 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे। घटनेच्या 10व्या सूचीनुसार आमदारांना अपात्र करा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे। विधिमंडळ राजकीय पक्षाचा भाग आहे, पण राजकीय पक्ष नाही आणि विधिमंडळामध्ये कुणाला पद द्यायचं याचा अधिकार राजकीय पक्षाकडे असतो, असा युक्तिवाद ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे। 39 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करा। 10व्या सूचीनुसार या प्रकरणामध्ये काहीही घडलेलं नाही। निवडणूक आयोगानेच शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली। पक्षाची घटना योग्य आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार आयोगाचा नाही। शिंदेंनी भाजपच्या आमदारांसह राज्यपालांची भेट घेऊन सरकार बनवलं। काही मुद्द्यानुसार पूर्ण सरकारच बेकायदेशीर आहे। आधी 31 आमदार गुवाहाटीला गेले, नंतर 39 झाले। आपण सरकार स्थापन करतोय हे त्यांना समजलं। शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलंच पाहिजे ही फूट आहे, मर्जर नाही हे स्पष्ट दिसतं। फुटलेल्या आमदारांकडून शिंदेंची मुख्य नेता म्हणून निवड केली, पण हे पद पक्षाच्या घटनेमध्ये नाही। विधिमंडळ राजकीय पक्षाचा भाग, मात्र राजकीय पक्ष नाही। पक्षाच्या स्ट्रक्चरमध्ये विधिमंडळ पक्ष हा मोठा नाही। विधिमंडळामध्ये कुणाला पद द्यायचं याचा अधिकार राजकीय पक्षाकडे, ते उमेदवारांना एबी फॉर्म देतात, असा युक्तिवाद आज वकील कपिल सिब्बल यांनी केलाय। प्रत्येक कृती बेकायदेशीर आहे। प्रत्येक कृती घटनेतल्या 10व्या शेड्यूलनुसार कोणतंही परिच्छेद 2 आणि परिच्छेद 2 जे संविधानामध्ये आपले आहे हे सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील। शिवसेनेचं चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे। आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की आम्ही जे काही गोष्टी केलेल्या आहेत, जे काही प्रक्रिया केलेल्या आहेत आणि जी काही प्रोसिजर केलेली आहे ती घटनेला अनुसरून केलेली आहे आणि कायद्याला अनुसरून केलेली आहे। त्यामुळे आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे। विश्वास असणं हा महत्त्वाचा आहे। दावा हा कोणीच करू शकत नाही। दावा हा माननीय सर्वोच्च न्यायालय स्वतः करू